त्या अनुषंगाने सर्व सामाजिक कार्यकर्ते मिळून काल पोलीस कार्यालयामध्ये गेले, FIR आमची घ्या अशी विनंती केली. यांच्या मातेली केली, पत्नीली केली, सामाजिक कार्यकर्त्यांनी केली, पानसरे परिवारातले सर्व जे लोक आहेत त्यांनी त्या ठिकाणी केली. पण दुर्दैव असं काल ती FIR झाली नाही. मग आज सामाजिक कार्यकर्ते म्हणून आम्ही सर्वजण इथं आलो पोलीस स्टेशनला. यांच्याबरोबर आल्यानंतर पोलिसांना आम्ही विनंती केली. 1-1.5 तास विनंती केल्यानंतर आम्हाला असं कळतंय, वरिष्ठांशी बोलल्यानंतर आणि मीडियाचा आणि इथं असणाऱ्या लोकांचा दबाव आणि महाराष्ट्रातलं सामान्य लोक जो काही पाठिंबा प्रशांतला विचाराला त्या ठिकाणी ते देत नाहीत, त्या सर्व दबावाच्या खाली येऊन आता हे FIR हे पोलीस घेत आहेत. ज्या पद्धतीचा प्रशांतला पाहिजे त्याच पद्धतीचा FIR घेतला जाईल असं म्हणलं जातं. म्हणजे अजितदादांच्या बाबतीत FIR साठी किती उशीर झाला, किती अडचणी आल्या हे मला आणि तुम्हाला सगळ्यांना तिथं माहिती आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री त्यांचा मृत्यूनंतर त्यांना न्याय देण्यासाठी महाराष्ट्रात पोलीस स्टेशनला अनेक पोलीस स्टेशनला जाऊन सुद्धा FIR तिथं होत नाही. मग आम्हाला कर्नाटकात जावं लागलं. मग आता उपमुख्यमंत्र्यांच्याच FIRची अशी परिस्थिती असेल तर अशा सामान्य व्यक्तीची काय? मग असा दबाव आणून अशा सामान्य लोकांना जर दाबलं जात असेल तर उद्या जाऊन कुठलाही लेखक पुढे येणार नाही, सोशल मीडियावर कुणीही व्यक्त होणार नाही. कुणी एखादा कला क्षेत्रातला व्यक्ती आपल्या कवितेच्या माध्यमातून व्यक्त होत असेल तो सुद्धा तिथं पुढे येणार नाही. का? आपला FIRच घेतला जात नाही, आपला आवाजच दाबला जातो. त्यामुळे हा संदेश देणं हे योग्य नाही. आता राहिला प्रश्न नावाचा. जेव्हा या पुस्तकाबद्दल पहिल्यांदा मला कळालं होतं माझ्या मनामध्ये सुद्धा शंका निर्माण झाली होती. पण शेवटी आम्ही पुस्तकं वाचणारी माणसं, विचाराची पक्की माणसं, संस्कृती असल्यामुळे ज्या लोकांना या बाबतीतलं माहीत होतं असे 4-5 साहित्यिक ज्यांचा इतिहासावर खूप मोठं काम आहे अशा लोकांची चर्चा केल्यानंतर त्यांनी आम्हाला समजवलं की हे नाव शिवाजी कोण होता असं त्या काळामध्ये का दिलं होतं. आईवर ज्या पद्धतीने आपण प्रेम करतो, विठोबा रायावर ज्या पद्धतीने प्रेम करतो, आपल्या ईश्वरावर प्रेम करतो, जे लोक जवळ असतात त्यांना आपण एकेरी भाषेमध्ये त्या गोष्टीचा उल्लेख केला जातो. आज ठीक आहे, आता आम्ही सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले या पदव्या नाहीतर हे जे त्यांच्या आधी त्यांच्या कार्यामुळे जे काही त्यांना मिळालंय त्यांचा आदर आहे या अनुषंगाने आम्ही बोलतो. पण पुस्तकाच्या मागे काय हेतू होता हे सुद्धा तिथं समजून घेतलं पाहिजे. त्याच्याबरोबर श्री वाल्मिकी रामायण हे जर तुम्ही सर्वांनी वाचलं असेल त्या ग्रंथामध्ये सुद्धा प्रभू श्री राम यांचा उल्लेख हा एकेरी झालाय. त्याचा अर्थ आदर नव्हता असं नाही, अतिशय मनापासून आदर, अतिशय मनापासून आस्था, प्रेम, ईश्वरावर प्रेम असल्यामुळे तिथं एकेरी उल्लेख केला गेला. त्यामुळे मग ते ग्रंथ चुकलाय असं आपण म्हणू शकणार नाही. तसंच हे पुस्तक चुकीचं असं म्हणून चालणार नाही. लढायची असेल तर विचाराची लढाई आपण लढू. आता जेव्हा कोश्यारी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल, महात्मा फुलेंबद्दल, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंबद्दल जेव्हा खालच्या लेवलला जाऊन बोलतात, आम्ही त्याचा विरोध केला. पण ह्या सत्ताधाऱ्यांनी त्याचा विरोध केला का? नाही केला. जेव्हा महात्मा फुलेंचा सुद्धा परत काही लोकांनी नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा जे भाजपचे प्रवक्ते आहेत दिल्लीचे त्यांनी अवमान केला, कोरटकरनी तिथं अपमान केला, तेव्हा कुणी आलं का या सत्ताधारीतलं? आता तुम्ही नारी शक्ती म्हणताय, मोठी मोठी आंदोलन वरून आला म्हणून आदेश आला म्हणून तुम्ही तिथं रस्त्यावर उतरताय आणि मग इथं महिलेबद्दल एवढ्या गलिच्छ लेवलवर बोललं जात असेल तर हे कसं तुम्ही स्वीकारू शकता? हा आमचा साधा प्रश्न आहे. म्हणून त्या अनुषंगाने FIR करण्याची विनंती केली, ती मान्य केली. तशीचा तसा FIR हे स्वीकारतील अशी आशा आणि असा विश्वास या ठिकाणी आम्ही सर्व व्यक्त करतो. तासभर तुम्हाला त्यासाठी अगदी पोलीस निरीक्षक यांच्यासमोर बसावं लागलं, अगदी कुटुंबियांनी देखील आपली भूमिका मांडली. FIR तर आता या सगळ्या आग्रहानंतर दाखल होईलच, मात्र अपेक्षित कारवाई होईल असं वाटतं का? एकूणच ज्या पद्धतीने दाखल करण्यासाठी एवढे त्रास करून घ्यावा, इथं तर 1.5 तास बसलोय. अजितदादांच्या बाबतीत FIR व्हावा यासाठी गेले 3 महिने आम्ही झटतोय. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री 25 वर्ष या महाराष्ट्राचे मंत्री राहिलेले अजितदादा, एवढा मोठा बहुजनाचा नेता, त्यांच्यावर अन्याय झाला अशी आमच्यावर शंका आहे. मग FIR घेणं
हे त्यांची जबाबदारी आहे. पण तसं दादांच्या बाबतीत 3 महिने झालं FIR कर्नाटकाने ट्रान्सफर केला, पण अजून दुर्दैवाने इथं स्वीकारला नाही. ते म्हणतात आम्ही तपास नाही करणार, आम्ही चौकशी करू. म्हणजे शब्दाचा खेळ तिथे आहे. ते इथं 1.5 तास बसलो. ठीक आहे, प्रेशर दिलं, काय केलं, पोलीस चुकीचे आहेत असं मी म्हणणार नाही. प्रेशर देणारा जो कुणी असेल, जर असेल तर FIR नाही झाला तर राजकीय प्रेशर असल्याशिवाय हे पोलीस FIR करणार नाही. जर FIR झाला तर आम्ही तर अभिनंदन या पोलिसांचं त्या ठिकाणी करतोच. खरं तर आता संजय गायकवाड यांनी जी काही शिवीगाळ केली त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे, मात्र जे नाव बदलायचं आहे त्याच्यावरती आपण ठाम असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. काय याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली, पण पुस्तकाचं नाव. बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. स्वाद गोकुळचा आस्वाद परंपरेचा, गोडवा नात्याचा, गारवा आनंदाचा, गोकुळ आईस्क्रीम.